नमस्कार, आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट अक्षय पवार. येस. म्हणजे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत आणि आपण असं नेहमी म्हणतो की आर्किटेक्ट हे फील्ड आर्ट आणि सायन्स असं दोन्हीचं मिक्सचर आहे. बरोबर. त्याच्यामध्ये कला ही फार महत्त्वाची आहे. ड्रॉइंगमधला पार्ट जर बघितला तर. आणि तीच लिगसी त्यांनी पुढे चालू ठेवलेली आहे. ते येस. म्हणजे त्या या आर्किटेक्चरमध्ये काही वेगळे अभिनव उपक्रम करण्याचाही प्रयत्न करतायत काही वर्षांपासून. त्यामुळे हा त्यांचा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा हं. शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली हां. होती? मग कॉलेज कुठलं होतं? मग आर्किटेक्ट या फील्डकडे वळण्यामागचं इन्स्पिरेशन कोण होतं? हां, हां. प्रेरणा कोणाची मिळाली? हं. आणि नंतर एम-बी-ए पर्यंत हा प्रवास कसा? सो के-जी टू पी-जी हा प्रवास कसा हां, होता? हां. काय सांगाल? माझं फर्स्ट फोर्थ डॉक्टर व्ही.एस. नेर्लेकरला झालं. हं, त्यानंतर परत 5th ते 10th इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूरला झालं. हं, मग 10 नंतर 11-12वी करायचं असं डोक्यात काही नव्हतंच. म्हणजे वडील पण माझे डिप्लोमा आर्किटेक्ट असल्यामुळं मला सांगितलं, की "तू आर्किटेक्ट म्हणजे डायरेक्टली घे तू डिप्लोमा झाल्यानंतर." मग इंटेरियर डिझायनिंग पण हा नवीन कोर्स आलेला आमच्या वेळी. मग 10 नंतर डिप्लोमा इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स केला. तो 10+3 केल्यानंतर आर्किटेक्टला मिळणार होतं. मग इंटेरियरचा मी डिप्लोमा केला. मग त्यानंतरनं मग माझं डिप्लोमा इंटेरियर कंप्लीट झाल्यानंतरनं जी-आर चेंज झाला, की आम्हाला मॅथ्स विषय नव्हता तेव्हा. मॅथ्स विषय नसल्यामुळं मला आर्किटेक्ट बॅचला ॲडमिशन भेटलं नाही. मग त्यानंतरनं मग मी वडिलांनी सांगितलं, की असं-असं आहे म्हणलं आर्किटेक्टला ॲडमिशन मिळत नाही. मी डिग्री इंटेरियरमध्ये करतो. वडिलांनी नाही म्हणून सांगितल्यानंतर मग ते म्हणले, "तू डिप्लोमा आर्किटेक्ट कर आणि त्यानंतर परत ना आर्किटेक्चरला ॲडमिशन घेऊ." मग नंतर परत ना डिप्लोमा आर्किटेक्ट केला मी कराडला प्रमिलाताई चव्हाण कॉलेज कराडला. मग तिथं डिप्लोमा आर्किटेक्ट झाला. त्यानंतर मग एज पण थोडं वाढत चाललेलं त्यामुळं मग काहीतरी जॉबचं डोक्यात घ्यायचं या दृष्टीनं परत मी बी-एला एक्सटर्नल ग्रॅज्युएशनसाठी टाकलं. हं. 10 नंतर बी-एला भेटत होतं. मग बी-ए केलं ग्रॅज्युएशनमध्ये कामेरीला. मग बी-एचं केल्यानंतर ना एक्सटर्नल करत बॅचलर ऑफ आर्किटेक्टला ॲडमिशन घेतलं इस्लामपूरमध्ये मी. मग आर्किटेक्ट करत बी-ए पण कंप्लीट झालं आणि शेवटचे लास्ट 4th आणि 5th इयरला मी बी-आरचं असताना मग एम-बी-एचं पण त्यामध्ये एक्सटर्नल करून एम-बी-एचं पण पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि बॅचलर ऑफ आर्किटेक्ट पण कंप्लीट झालं माझं मग. कंप्लीट झालं आणि तुम्ही या हं. क्षेत्राकडे आलात. मग येस. आता त्यातला महत्त्वाचा टप्पा असा आहे, की वडील म्हणाले म्हणून तुम्ही या फील्डमध्ये आलात का तुम्हाला नाही खरंच या मला म्हणजे फील्डमध्ये पहिल्यापासून मला कलेची आवडच आहे. म्हणजे अच्छा. माझं पण 4थी-7वी मध्ये माझा 3 जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक आला होता चित्रकलेचा. म्हणजे वाह! तिथं माझ्या वडिलांनी पण मला ओळखलं, की ह्याला कलेची आवड कलेची आहे आवड आहे. आणि होय. पहिल्यापासून मग तिथंच बघायचं म्हणून तिथं आर्किटेक्टला पण मग ॲडमिशन आता घेतलं. हॉबी म्हणून कंटिन्यू चालू आहे का ड्रॉइंग? हो, हो, हो. मी अजून करता? अॅनिव्हर्सरी घरात कुणाची असली तर पेंट म्हणूनच गिफ्ट करतो मी त्यांना. अच्छा, ड्रॉ हो का? कसली पेंट तुमची स्पेशालिटी म्हणजे काय तुम्हाला पोर्ट्रेट. पोर्ट्रेट आवडतात काढायला? पोर्ट्रेट करतो. परत ना स्कायलाईनचा करतो मी. अच्छा, क्या बात है! हं. व्हेरी गुड. त्यामुळे तेही काम चालू आहे हो, 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 याच्याबरोबर. हो. ठीक आहे. आता येऊया यातलाच आणखीन एका पुढच्या टप्प्याकडे, प्रवासाकडे. तो म्हणजे आर्किटेक्ट किंवा इंजिनिअर झाल्यानंतर जो पहिला एक स्ट्रगल असतो, पहिला हां, हां. प्रोजेक्ट मिळवेपर्यंत. बरोबर. तर तो स्ट्रगल तुमचा कसा होता? आणि पहिला जो स्वतः वैयक्तिकरित्या पहिला प्रोजेक्ट जो हं, पूर्ण केला, हं. तो कसा होता? तेव्हा दडपण कसं आलेलं हां, का? हां. आणि काय काय होती त्याच्या मागची स्टोरी? हां. ॲक्चुअली मी पहिल्यांदा अ, गेली 9 वर्ष झालं मी कसं झालं इंटेरियर डिझाइन झाल्यानंतर माझा कोर्स झाले होते. AutoCAD झालता आणि 3D Maxमध्ये मी सॉफ्टवेअर ॲनिमेशनचा केलेला होता. हं, मग ते सॉफ्टवेअर करताना मला डिझायनिंगची कामं यायची ओळखीनं, की तुम्ही डिझाइन बंगल्याचं प्लॅनिंग केले आम्ही. तुम्ही 3D डिझाइन एक्सटेरियर करून देऊ शकता का? मग म्हटलं चालेल करून देऊ शकतो. मी पहिला ट्राय केला. मग डॉक्टरच होते ते पण इंजिनिअर थ्रू आलेलं काम मला. मग त्यांचं कंप्लीट झाल्यानंतर त्यांना आवडायला लागल्या गोष्टी, की मी करेल त्यात. मी त्यांना चेंजेस पण करून द्यायचो त्यांच्या आवडीनुसार. मग त्यांना सॅटिस्फाईड जसं मिळत जाईल, तसं मी त्यांचं डिझाइन करून दिलं पहिला 2013 साली. मग नंतर 13 ते 19 पर्यंत माझं 3D डिझायनिंगमध्ये सगळं कामं घेतली मी सगळी कन्सल्टिंगची. हं, हं, मग नंतर 19 साली मला माझ्या मित्राचंच म्हणजे मी स्टेटस टाकायचो, पोस्ट करायचो सोशल मीडियावरती, की न्यू डिझाइन असं वगैरे. मग ते बघून एक काम आलं मला इंटेरियरचं. की असं-असं आमच्या पण घरातलं करायचं आहे मित्राचं. मग मी घेतला पहिला प्रोजेक्ट इस्लामपूरमध्ये अनिकेत गायकवाड यांचा. हं, मग त्यांचं काम घेतल्यानंतर ना पूर्ण त्यांचा बंगलोचं पूर्ण इंटेरियर फर्निश्ड करायचं होतं. हं, सीलिंग वगैरे फ्लोरिंग हं, म्हणजे रिनोव्हेशनचं काम होतं. हं, मग ते केलं. मग काम घ्यायचं तर पहिल्यांदाच इंटेरियर म्हणजे इंटेरियरचं कोणालाच पहिल्यांदा आमच्यात आयडिया नव्हती.
हम्म. की कसं करायचं, काय करायचं वगैरे. हम्म. मग मी काम घेतलं. मग पहिल्यांदा कारपेंटरची गाडी घेतली. हम्म. म्हणलं कसं कसं असते तुमचं. मग ते सगळे मार्केट स्टडी केला मी पहिला. हम्म. मग आयटम वाज मी एस्टिमेट काढलं सगळ्याचं. बेडचे एवढे कॉस्ट जाते, परत ना तुमच्या फ्लोरिंगची एवढी कॉस्ट जाते, सिलिंगची एवढी कॉस्ट जाते, त्यांचे पर्सेंटेज कसे असतात, परत ना सिलिंगवाल्यांचे रेट कसे असतात. मग टोटल कॅल्क्युलेशन केलं आणि त्यांना एक ओव्हरऑल बजेट दिलं मी त्यांना. बरोबर. मग ते बजेट दिल्यानंतर त्यांना असं सांगितलं की क्लायंटना की एवढं एवढं बजेट होते, तुमची तयारी असेल तर येस म्हणून सांग. मग त्यांनी 2 दिवसात मला रिप्लाय दिला की ठीक आहे चालू करूया. मग किती ॲडव्हान्स द्यावा लागेल वगैरे. वा. मग त्यांनी एक 2 लाख पहिला ॲडव्हान्स दिला. टोटल काम होतं 9 लाखाचं काम होतं. व्हेरी मग गुड. त्यांनी 2 लाख काम देऊन परत स्टार्ट झालं काम. जोरजोर झाला आणि कामाला सुरुवात झाली. कामाला ठीक सुरुवात आहे. झाली तिथून पुढे. आता येऊया या क्षेत्रातल्या आणखी काही प्रश्नांकडे. त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे तुम्ही आता या भागात काम करताय, सांगली, इस्लामपूर आजूबाजूच्या बरोबर. भागामध्ये. तर त्याच्यामध्ये एक जाणवलं असेल की यामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार जास्त आहे भरपूर. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं हो, हो, जर हो. त्यांच्यावर काही महत्त्वाची जबाबदारी दिली तर. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? ॲक्च्युअली कसं आहे, अनस्किल्ड लेबर जे असतात, ते म्हणजे कसं आहे, जास्त करून ते दुसऱ्याच्या ह्याच्यातून बघूनच ते शिकलेले असतात. जे टेक्निकल जे नॉलेज असते मिस्त्रींना, जे अनुभवातून करतात, त्यांच्या बोलण्यातूनच कळतं की हे कितपत करू शकतात ते लोकं. त्यामुळं आम्हाला पण वाटतं की ह्या माणसाकडे दिली तर जबाबदारी बाबा तो पूर्ण करेल कोणतीही गोष्ट. हम्म. मग काय असेल ते ड्रॉइंग आम्ही प्रत्येक ठिकाणी स्टील डिझाईनचं ड्रॉइंग असेल, तर त्यात स्किल्ड लेबर असेल, तर त्याला समजतंच की हा बाबा हा बार इथं टाकायचा 6 चा असेल, 10 चा असेल, 12 चा असेल. मग त्यांना बॉटम आणि टॉप या 2 गोष्टी असल्या म्हणजे त्यांना परफेक्ट कळतंच त्यातलं की कुठं करायचं काय. हम्म. हम्म. त्यामुळे मग तुम्ही असं त्यांच्या हाताळू शकता ती हाताळू परिस्थिती. शकतो आपण. बरं. दुसरं तुम्ही आता रेसिडेन्शियल पण काही प्रोजेक्ट्स केलेले आहेत हो, यापूर्वी. हो. तर त्याच्यामध्ये असं विचारायचं होतं की बऱ्याचदा काही कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट एवढंच आहे हां, आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला करून द्या. हां, तर हां. अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीची सांगड मग तुम्ही कशी घालता? तर तसं म्हटलं तर मग त्यांना पहिल्यांदा आम्ही कसं झाले आता पहिल्यापेक्षा आत्ता काम करायला सोपं झाले. कारण प्लॅन झाल्यानंतर आम्ही 3D देतो. तेव्हा त्या 3Dचा व्हॉल्यूम वगैरे तिथं किती मटेरियल जाणार आहे, किती कॉस्ट जाणार आहे, हे आपण आयडिया देतोच पहिल्यांदा हम्म. क्लायंटला. हम्म. मग क्लायंटला आयडिया दिल्यानंतर मग त्यांना एक कळतं की बाबा आपलं बजेट एवढं एवढंच आहे, हे नको करायला. मग ती डिझाइन पार्ट कुठला एक्सटेरियरचा आपण केलेला असेल, तर ते म्हणतात हे काढलं तर किती कॉस्ट वाढेल काय? मग नंतर मग ते बोलतात मग हे नको आम्हाला डिझाइन वाटेल तर नुसतं प्लेन ठेवूया. हम्म. एक्सटर्नल जे आपण काढतो कॅन्टिलिव्हर पोर्शन वगैरे ते. हम्म. त्याची कॉस्टिंग म्हणजे डेड इन्व्हेस्टमेंटच आहे ती थोडक्यात. फक्त डिझाइन पर्पज आहे त्याचं. त्यामुळं ते लोकं म्हणतात की नको मग आम्हाला. मग ते आमचं बजेट काय नाही. बघू नंतर ना काय करता येत असेल तर नंतर रिपेअरिंग वगैरे करून काहीतरी डिझाइन करूया. बरोबर. असं होतं. हां. पुढचा प्रश्न आता जरा यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून जर तुम्हाला विचारलं, आपलं एक आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला विचारलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगलीचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल, हां. तर कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं, एक आर्किटेक्ट म्हणून? म्हणजे कुठले सेक्टर आहेत? म्हणजे हां. पुण्या-मुंबईसारखी जर डेव्हलपमेंट आपल्याला हं. सांगलीत पण हवी असेल किंवा हां. अपेक्षित असेल पुढच्या 10-15 वर्षामध्ये, हं. तर कुठली अशी सेक्टर आहेत, कुठली अशी क्षेत्र आहेत, ज्याच्यावर आता काम केलं पाहिजे प्रामुख्यानं? आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनानं आमचं म्हणजे कसं आहे, हे रूल्स आहेत आत्ताचे नवीन गव्हर्नमेंटचे जे रूल आलेत. हं. हं. त्यानुसार जर आर्किटेक्चरल वर्क करायचं म्हटलं तर खूप अवघड आहे. हं. इस्लामपूरच्या या ठिकाणी. हं. आता काही रूल असतात, की आता नॉन कंजेस्टेडमध्ये आपण रेडोपासून एवढे-एवढे डिस्टन्स सोडलंच पाहिजे. म्हणजे हं. 3-4.5 मीटर हाईटवर डिपेंड राहतं, की किती आपण हाईट वाढवायची आपल्या बिल्डिंगची. मग त्यानुसार जर करायचं म्हटलं तर आता रूल्सनुसार आपण बिल्डिंगच करू शकत नाही. आता बरोबर. एक हॉटेलचंच काम आहे, की मला कमर्शियलमध्ये मोडतंय ते. मग त्याची परमिशन काढायची म्हटली तर आता 2 बाजूनं आता त्याला रोड आहेत. हं. फ्रंटचा रोड आहे तो 18 मीटरचा आहे आणि बॅक साईडचा 3 मीटरचा आहे. मग दोन्ही बाजूनं जर डिव्हायडेशन सोडायचं म्हटलं, तर फ्रंटनं 4.5 मीटर सोडावं लागते आणि मागून 3 मीटर सोडावं लागते. टोटली 1/4 प्लॉटमधला सगळा भाग जातोय त्या रोडला मार्जिनसाठी. बरोबर. तर ते डेव्हलप करायचं असेल तर रूल्स हा म्हणजे कसा आहे, न दिलेलाच चांगला आहे आपल्यासाठी. बरोबर. पण कारण मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर ह्या दोन्हीची सांगड घालायची असेल तर? तसं काय आपण बोलू शकत नाही. कारण प्रधानमंत्री म्हणजे आपले मोदी साहेबांनी त्यांनी रूल काढलाय, की आपला रेरा एरिया आहे जो कार्पेट एरिया, तो तेवढ्या बिल्टअप एरियामध्ये बसलाच पाहिजे. बरोबर. कारण त्यांनी स्टँडर्ड साइजेस एक ठेवलेले आहेत, की बाबा बाथरूमची साईज एवढीच. आपण जो पाथवे जो ठेवणार आहे कमर्शियलचा, तो तेवढाच झाला पाहिजे. पब्लिक प्लेसमध्ये आपण जर स्टेअरकेस जर टाकलं गेलो,
तर 5 फुटाच्या आत चालतच नाहीत बिल्डिंगमध्ये. मग ते करताना खूप प्रॉब्लेम येतात. परत इमर्जन्सी एक्झिस्ट असतात. त्या 20-20 मीटरवरती डबल स्टेअरकेस टाकावे लागते. म्हणजे एक रेग्युलर पब्लिक स्टेअरकेस आणि इमर्जन्सी स्टेअरकेस. म्हणजे हे त्यांचे रूल असल्यामुळं प्रत्येक प्लॅनिंग करताना थोडं अवघड जातं. अवघड आहे. बरोबर आहे. दुसरा आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा असा प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो काम करताना काहीतरी अडचण आली किंवा तिथं समस्या आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? तसं म्हणजे माझी पहिलीच साईट इंटेरियरमध्ये आलेली मला. हं. म्हणजे जास्त मला अनुभव पण नव्हता प्रॅक्टिकलमध्ये. जेव्हा मी सिलिंग वगैरे केलं, मग सिलिंग केल्यानंतर फर्निचरचा पॉइंट आला लक्षात, की मी स्लॅबच्या नुसार मी सिलिंग डिझाइन केलेलं आणि नंतर ना फर्निचर केल्यानंतर जे काही लाईटचे पॉइंट होते, ते फर्निचरच्या बरोबर तिथं दडले गेले. म्हणजे पॉइंट तिथं जे काढले होते हं. स्पॉटलाईट वगैरे, हं, हं. मग ते फर्निचरच्या ह्याच्यामध्ये दडले गेले. मग त्याला पर्याय म्हणून शेवटी मी फर्निचरच्या तिथं कॅनोपी काढून बाहेर एक्सटर्नल त्याला डायरेक्टली सगळे एलईडी बल्बचे पॉइंट दिले. गेले. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही बिंग आर्किटेक्ट काय त्याला पॅरामीटर लावता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलची आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? आता ऍक्च्युली आमचा पार्ट म्हणजे स्ट्रक्चरल वरती डिपेंड राहतो, की सिव्हिल इंजिनियर जे आम्हाला सांगतात हां. त्याच्यावरती सगळं डिपेंड राहतो. राहतं. बरोबर आहे. हं. आयकॉन स्टील यापूर्वी कधी वापरलंय का तुम्ही? हो, वापरलेत. मला वाटतंय 2022 पासून जेव्हा आलं, 22च्या दरम्यानच आलेलं, तेव्हा आम्ही वापरलेलं, की असं ॲडव्हर्टाइज करतच आलते आमच्याकडे, हं, हं, हं. की हे यूज करा म्हणून. हं. तेव्हा वापरलं त्यानंतर कळालं म्हणजे तेव्हापासून वापरतोच आम्ही. बरोबर, बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे या फील्डमध्ये आता जे तुमच्यासारखे नवीन आर्किटेक्ट येतात, यंग येतात, हां. तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल मित्रत्वाच्या नात्याने या क्षेत्रात येण्यापूर्वी? ॲक्च्युली त्यांनी पहिल्यांदा आर्किटेक्चर करून जर डायरेक्ट ह्याच्यात स्वतः एक्झिक्युशन करण्यात पडण्यापेक्षा प्रॅक्टिस करून त्यांनी यावं, एवढीच सल्ला देतो मी. हे होते आर्किटेक्ट अक्षय पवार आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही या क्षेत्रात आधी थोडीशी प्रॅक्टिस करा, हां, थोडासा अनुभव घ्या आणि हां. मग या क्षेत्रात या. मग तुम्हाला या क्षेत्रातल्या त्यातल्या खाचा-खोचा कळतील आणि मग बरोबर. तुम्ही आल्यानंतर मग तुम्हाला पुढं काम करणं सोपं जाईल. हं. तर पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. थँक तुम्ही यू. आलात त्याबद्दल आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू.